आणि पुन्हा एकदा जाऊयात मुंबईत नरिमन पॉइंटला मुख्यमंत्री बोलतायत भाजपच्या विजयोत्सवात। मुंबईचे अध्यक्ष आशिषजी शेलार, आपले शिक्षण मंत्री माननीय विनोदजी तावडे, मंचावर उपस्थित सर्व आपले पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, आमदार, कार्यकर्ता, भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो की आज महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत चांगलं यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालं। खरं म्हणजे ज्या प्रकारे या देशामध्ये माननीय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक विश्वासाचं राजकारण सुरू केलं, पारदर्शी प्रामाणिकतेचं राजकारण सुरू केलं, त्या राजकारणाच्या अनुषंगाने आज देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाला सातत्याने विजय मिळतोय। आणि आजचा दिवस केवळ महाराष्ट्र प्रदेशात नाही तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं संपूर्ण देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक प्रदेशाच्या प्रदेश स्तरावर आज या ठिकाणी ओरिसा आणि महाराष्ट्र इथे जो आपल्याला विजय मिळालाय त्या विजयाचा उत्सव हा साजरा केला जातोय। आणि खऱ्या अर्थानं एक प्रकारे भारतीय जनता पक्षाला लोकांचं जे वाढतं पाठबळ आहे ते पाठबळ या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आज आम्ही सर्व लोक रायगडावर गेलो होतो आणि त्या ठिकाणी छत्रपतींचा आशीर्वाद आम्ही प्राप्त केला। आणि खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या आधी माननीय मोदीजी आले होते आणि रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एवढंच साकडं घातलं होतं की ज्या प्रकारे तुम्ही सामान्य माणसाचं राज्य स्थापित केलं, रयतेचं राज्य स्थापित केलं, तीच शक्ती, तीच स्फूर्ती आम्हाला द्या आणि त्याच प्रकारचं राज्य आम्हाला देखील या ठिकाणी चालवण्याकरता आपला आशीर्वाद द्या। त्यांचा आशीर्वाद मिळाला। लोकसभेमध्ये, विधानसभेच्या वेळी आपण महाराजांना आशीर्वाद मागितला, आता या महानगरपालिकेच्या वेळेस देखील मागितला आणि आज जाऊन महाराजांच्या चरणी हे संपूर्ण यश जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी सादर केलं। आणि खऱ्या अर्थानं त्यांना पुन्हा एकदा हा आशीर्वाद मागितला की ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी आव्हानं आहेत त्या आव्हानांचा सामना करण्याकरता आम्हाला ऊर्जा मिळावी, आम्हाला शक्ती मिळावी। आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे एक अतिशय ऊर्जा आम्ही त्या ठिकाणून घेऊन आलोय आणि त्या ऊर्जेच्या आधारावर निश्चित आपण चांगलं काम या ठिकाणी करून दाखवू। खरं म्हणजे अनेक लोक असं म्हणत होते की भारतीय जनता पक्ष हा कुठल्या तरी लाटेमध्ये निवडून आला, पण आज आपण हे दाखवून दिलं आहे की लाट जर कुठली असेल तर ती लाट विश्वासाची लाट आहे। जी मोदीजींनी तयार केलेली विश्वासाची लाट ही ओसरत नाही, ती कमी होत नाही, ती खाली जात नाही। लाटा वर जातात आणि खाली येतात, पण जी लाट विश्वासाची असते ती लाट मात्र नेहमीच कायम राहते। आणि तशा प्रकारची ही लाट आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। एवढं मोठं परिवर्तन आहे। आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांमध्ये सर्व प्रमुख राजकीय पक्ष, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, या सगळ्या पक्षांची एकत्रित नगरसेवकांची गोळाबेरीज जर आपण केली तरी देखील त्याच्यापेक्षा जास्त एकट्या भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडून आले आहेत। आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीतही आपण पहिल्या क्रमांकाचा पक्ष झालो आणि कोणी देखील आपली बरोबरी या ठिकाणी करत नाहीये। याचा अर्थ शहर असो की गाव असो, सर्वांनीच आपल्यावर एक मोठा विश्वास हा या ठिकाणी दाखवलाय आणि या विश्वासाला पात्र होण्याचं काम यापुढे आपल्याला करायचं आहे। खऱ्या अर्थानं मी जर असं म्हणेन की आज जो विश्वास आपल्यावर दिसतोय लोकांचा, असं माझं बिलकुल मत नाही की महाराष्ट्रातल्या सगळ्या समस्या संपल्या किंवा आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या समस्या संपवल्या, सगळं सुजलाम सुफलाम झालं। महाराष्ट्रासमोर आव्हानं खूप आहेत। ग्रामीण भागामध्ये आज आमच्या शेतकऱ्यांसमोरची आव्हानं आहेत। ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये रोजगार निर्मिती आपल्याला करायची आहे।